तर पहिल्या टप्प्यावरचं पहिलं बक्षीस कोणाला मिळवून देशील, दुसरं बक्षीस कोणाला, तिसरं बक्षीस कोणाला, चौथं कोणाला आणि पाचवं कोणाला? सगळ्यात पहिलं देणार वच्ची आत्याला, माझी फेवरेट आहे ती. चला वच्ची आत्या. दुसरं नीलला म्हणजे चिन्मयला, आणि तिसरं ह्या दोघांना एकत्र हे मला दोघं खूप क्यूट वाटतात आणि त्यांच्या दोघांचा इनोसन्स जो आहे ना तो मला असं चार्ज करतो. चौथं सुहास ताई. नाही का द्यायचंय, सुहासला द्यायचं होतं, एवढं का खाली गेला? नाही चौथं आणि पाचवं नाही, ऍक्च्युली मी ससाचंच नाव घेणार होतं कारण का तो माझा क्यूट असा बच्चा आहे. बरं आता आजी, इथून पुढे ही सकाळी घरातून निघताना जर भविष्य सांगाल ना तर तुम्हाला लक्षात ठेवा. तरी पण माझं तिच्यावरच प्रेम जास्त आहे. नाही, माझ्यापेक्षा नीलवर तिचं प्रेम जास्त आहे म्हणून मी तिला गिफ्ट दिलेलं नाही. हो. बरं आता या ठिकाणी हा खेळ आहे. आता सगळ्यांनी जेवढ्यांची नावं घेतलीत ना त्यांनी मुळात प्रार्थना आपल्याला मिळू दे, कारण इकडे मनोरे रचायचे आहेत आणि पहिलं बक्षीस 6व्या टप्प्यावरती मिळणार आहे. 6वा, दुसरं 7व्या, तिसरं 8व्या, अरे बापरे, चौथं 9व्या, सॉरी, आणि पाचवं 10व्या. तेव्हा 10 थरांचा मनोरा रचायचा आहे. बघूया आता खरंच किती जणांना बक्षीस मिळून देणार आहे. दोन. नाही पडणार तू. आनंदी शांत राहा. भविष्यात सांगितलेलं आहे तुझे मनोरे पूर्ण होतील. येस, शांत राहा अगदी. संपदा मी काय म्हणतो, स्वानंदी. स्वानंदी 1 2 3 4 5 6 पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. वच्ची. आता 7वं थराचं बक्षीस आहे नील साठी. नाही पडणार. संपदा जरा थांब. बक्षीस मिळालं. आता तिसरं बक्षीस आहे या दोघांसाठी. शांत, अगदी शांत. आपल्याला ते बक्षीस मिळू दे. स्वानंदी अजिबात असं झालं का थोडं? नाही काही नाही. स्वानंदी नाव आहे तिचं. आता सासूबाईंसाठी. स्वानंदी आयुष्य माझ्या जोडीनेच काढायचंय तुला, नील असला तरी. जे आहे ते सांगते. नाही त्याच्या डोक्यावर मिरवायला तिच्या घरी. आणि आता सशासाठी. जणांना बक्षीस देणार होतीस, पण होम मिनिस्टरच्या परंपरेनुसार सगळे भरल्या हातानेच घरी जाणार. तेव्हा हा क्षण आहे सन्मान. चला 6 नंबर वच्ची आत्या, झी मराठीकडून नील. दुसरं बक्षीस 7वा टप्पा. नील मोठी कॉन्ट्रॅक्ट साईन कराय. शुभेच्छा, अभिनंदन. काका घ्या, तुमच्यासाठी मोठंच असतं. तथास्तु पुणे यांच्याकडून स्वानंदीला ही पैठणी. अभिनंदन. आज सुचित्राजी तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला. आनंदाचा क्षण निर्मात्या म्हणून तुम्ही या कार्यक्रमात आहात आणि झी मराठीने तुमचा सन्मान पैठणी देऊन करायचा असं ठरवलेलं आहे. आणि माझ्यासाठी तो भाग्याचा क्षण आलेला आहे की मला ती पैठणी देता येणार आहे. तेव्हा अंदाज सौख्य बरे ही मालिका सुरू तर झालेलीच आहे, निर्मितीच्या क्षेत्रात त्याचबरोबर अभिनेत्री म्हणून आपण आणि ज्या पद्धतीने संपूर्ण बांदेकरांचं कुटुंब सुचित्रा आणि माझ्या वहिनींनी बांधून ठेवलेलं आहे ते तसंच बांधून ठेवा आणि आनंदात राहा. गुण्यागोविंदानं नांदा आणि देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामी समर्थांचरणी प्रार्थना.
तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी.